Today we are going to study about difference between real gas, ideal gas, then compressibility factor and deviation from ideal behavior. First of all, difference between real gas and ideal gas. तर रियल गॅस म्हणजेच नॉन आयडियल गॅस. रियल गॅस म्हणजेच नॉन आयडियल गॅस. सो फर्स्ट पॉइंट आहे बघा, रियल गॅस किंवा नॉन आयडियल गॅस PV इज इक्वल टू NRT हे इक्वेशन ओबे करत नाहीत म्हणजे कधीच करत नाहीत असं होत नाही. तर ठराविक टेम्परेचर प्रेशर कंडिशनला ते PV इज इक्वल टू NRT हे इक्वेशन ओबे करतात. कधी? तर लो प्रेशर आणि हाय टेम्परेचरला रियल गॅसेस बिहेव्स ॲज आयडियली. रियल गॅसेस बिहेव्स ॲज आयडियली. इम्पॉर्टंट आहे, पुन्हा बघा, लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर रेंजला रियल गॅसेस PV इज इक्वल टू NRT हे आयडियल गॅस इक्वेशन ओबे करतात. याआधी आपण सांगितलंय, जे गॅसेस PV इज इक्वल टू NRT इक्वेशन ओबे करतात त्यांना आपण काय म्हणतो? आयडियल गॅस. सो जे रियल गॅसेस आहेत ते जनरली आयडियल गॅस इक्वेशन ओबे करत नाहीत. PV इज नॉट इक्वल टू NRT असणार आहे. पण लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर कंडिशनला ते PV इज इक्वल टू NRT इक्वेशन ओबे करतात. तर आयडियल गॅसेस हे ऑल टेम्परेचर ऑल प्रेशर कंडिशनला PV इज इक्वल टू NRT इक्वेशन ओबे करणार आहेत. आयडियल गॅसेस हे ऑल टेम्परेचर अँड ऑल प्रेशर कंडिशनला PV इज इक्वल टू NRT हे इक्वेशन ओबे करणार आहेत. देन सेकंड पॉईंट बघा, रियल गॅसेस हॅव्हिंग व्हॉल्यूम असं सांगितलं आहे. कारण आपण मागच्या तासाला जो पॉईंट बघितला त्याच्यामध्ये काय सांगितलं, तर कायनेटिक थिअरीमध्ये द ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ अ गॅस मॉलिक्यूल इज निग्लिजिबली स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द व्हॉल्यूम ऑफ दी कंटेनर. कंटेनरच्या व्हॉल्यूमपेक्षा त्या गॅसेसचं व्हॉल्यूम हे कसं असतं? कमी असतं. कुठल्या गॅसेसचं? आयडियल गॅसचं. आयडियल गॅसमधल्या मॉलिक्युल्सचं ॲक्च्युअल व्हॉल्यूम हे त्या कंटेनरच्या व्हॉल्यूमपेक्षा कमी असतं. म्हणजे त्या मॉलिक्युलचं व्हॉल्यूम हे कसं असणार आहे? निग्लिजिबल, म्हणजे नसल्यासारखंच असणार आहे. तसं इथं नाही आहे. तर रियल गॅसेसला थोडं व्हॉल्यूम असतं. तर आयडियल गॅसेसमधले मॉलिक्युल्स आहेत त्याच्या व्हॉल्यूमला आपण म्हणू शकतो दे हॅव्हिंग पॉईंट व्हॉल्यूम, दे हॅव्हिंग पॉईंट मास, दे हॅव्हिंग पॉईंट मास म्हणजे अगदी थोडंसं किंवा निग्लिजिबल. तर मॉलिक्युल्स जे रियल गॅसेसमधले आहेत त्यांना आपण म्हणू शकतो की रिजिड स्पियर, म्हणजे त्यांचं व्हॉल्यूम काहीतरी आहे. देन तिसरा पॉईंट बघा, molecules are not perfectly elastic. Molecules are not perfectly elastic. Molecules are not perfectly elastic. तर इलास्टिक म्हणजे काय हे आपण मागच्या तासाला बघितलेलं आहे. तर इलास्टिक म्हणजे पुन्हा एकदा बघा, कॉलिजन झाल्यानंतर जर गॅस मॉलिक्युल्सचं मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी जर बदलत नसेल, there is no loss of momentum and kinetic energy after collision, that is known as elastic. तर रियल गॅसेस कसे असणार आहेत? इनइलास्टिक असणार आहेत किंवा ते परफेक्टली इलास्टिक नाही आहेत. तर आयडियल गॅसेस कसे असतात? इलास्टिक असतात. म्हणजे इथं कॉलिजन झाल्यानंतर त्या मॉलिक्युल्सचं मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी काय होणार? चेंज होणार आहे. इथं चेंज होणार नाही. चौथा पॉईंट आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इज प्रेझेंट. इथं फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन पण असणार आहेत आणि रिपल्शन पण असणार आहेत. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस पण असणार आहेत आणि रिपल्सिव्ह फोर्सेस सुद्धा प्रेझेंट असणार आहेत रियल गॅसेसमध्ये. आयडियल गॅसेसमध्ये मात्र इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कसे असणार आहेत? अब्सेंट असणार आहेत. और देर इज अ नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन अमंग दी मॉलिक्यूल इज नोन ॲज आयडियल गॅस. सो दीज आर सम डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स बिटवीन रियल गॅस अँड ideal gas. So next point is, according to the Boyle's law, pressure is inversely proportional to the volume. According to the Boyle's law, pressure is inversely proportional to the volume. So pressure आणि व्हॉल्यूमचा जर प्लॉट काढला तर तो आयडियल गॅससाठी, कारण आयडियल गॅस Boyle's law ओबे करणार आहे, तर आयडियल गॅससाठी तो प्लॉट कसा यायला पाहिजे? तर हायपरबोला. तो प्लॉट कसा यायला पाहिजे? हायपरबोला. म्हणजे प्रेशर डिक्रीजेस, व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आता रियल गॅसेससाठी जर हा प्लॉट आपण काढायला गेलो तर रियल गॅसेससाठी थोडंसं ह्याच्यामध्ये डेव्हिएशन दिसतं. तो प्लॉट आपण बघूया. तर रियल गॅससाठी जर हा प्लॉट आपण ड्रॉ केला तर तो थोडासा ह्याच्यापेक्षा वेगळा वाटते, म्हणजे इथे थोडंसं डेव्हिएशन दिसून येते. तर इथे बघा, जर प्रेशर हाय असेल तर या प्रेशर रेंजला जर आपण रियल गॅसचं व्हॉल्यूम आणि आयडियल गॅसचं व्हॉल्यूम कम्पेअर करायला गेलो तर रियल गॅसचं व्हॉल्यूम हे आयडियल गॅसच्या व्हॉल्यूमपेक्षा जास्त आहे.
इथं रिअल गॅसचं व्हॉल्यूम हे आयडियल गॅसच्या व्हॉल्यूमपेक्षा जास्त दिसतंय. आणि तेच इथं बघा, इथं काय होत आहे, लो प्रेशर रेंजला किंवा प्रेशर कमी केल्यानंतर इथं रिअल गॅसचं व्हॉल्यूम हे आयडियल गॅसच्या व्हॉल्यूमपेक्षा कमी वाटतंय. रिअल गॅसचं व्हॉल्यूम हे आयडियल गॅसच्या व्हॉल्यूमपेक्षा कमी वाटतंय. तर इथं हाय प्रेशर रेंजला किंवा प्रेशर जास्त असताना इथं जे डेव्हिएशन दिसतंय, ह्या डेव्हिएशनला आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन असं म्हणतो. सो ॲट हाय प्रेशर इथं आपल्याला दिसणारं जे डेव्हिएशन आहे ते पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे. आणि लो प्रेशर रेंजला दिसणारं जे डेव्हिएशन आहे त्याला आपण निगेटिव्ह डेव्हिएशन असं म्हणतो. सो अगेन इथं आपण आणखीन एक पॉईंट बघू शकतो. तर हाय प्रेशर रेंजला रिअल गॅसचं व्हॉल्यूम म्हणजे तर रेड कलरमध्ये दिसणारं जे व्हॉल्यूम आहे रिअल गॅसचं व्हॉल्यूम जे आहे आणि ब्ल्यू कलरमध्ये दिसणारं आयडियल गॅसचं व्हॉल्यूम आहे. सो हाय प्रेशर रेंजला रिअल गॅसचं व्हॉल्यूम हे आयडियल गॅसच्या व्हॉल्यूमपेक्षा जास्त आहे. सो ॲट हाय प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ रिअल गॅस इज ग्रेटर दॅन व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस. आणि लो प्रेशर रेंजला रिअल गॅसचं व्हॉल्यूम हे आयडियल गॅसच्या व्हॉल्यूमपेक्षा कमी दिसतंय. सो volume at low pressure range volume of a real gas is less than volume of a ideal gas. सो याला आपण म्हणणार आहे डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर. जे रेड लाईनमध्ये जो कर्व दिसतोय याला आपण म्हणणार आहे डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर. सो पुढचा आपण पॉईंट बघणार आहे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर दॅट इज झेड. This compressibility factor gives us idea about positive and negative deviation, that is deviation from ideal behavior. तर डेव्हिएशन होत नसेल तर त्याला आपण झिरो डेव्हिएशन असं म्हणू शकतो. सो कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेड गिव्स अस आयडिया अबाउट पॉझिटिव्ह डेव्हिएशन, निगेटिव्ह डेव्हिएशन अँड ऑल्सो झिरो डेव्हिएशन. सो व्हॉट इज झेड? पी व्ही इज इक्वल टू NRT असं जर इक्वेशन आपण घेतलं तर पी व्ही इज इक्वल टू झेड NRT असं आपण घेऊ शकतो. पी व्ही इज इक्वल टू झेड NRT अँड दॅट झेड इज नोन ॲज कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. सो झेडची व्हॅल्यू कशी काढायची बघूयात. सो या झेड इज इक्वल टू पी व्ही डिवायडेड बाय NRT किंवा झेडचं दुसरे डेफिनेशन आपण बघू शकतो. झेड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ रिअल गॅसेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅसेस. सी अगेन, झेड इज इक्वल टू पी व्ही डिवायडेड बाय NRT and or झेड इज इक्वल टू volume of real gases divided by volume of ideal gases. So all of we know that the ideal gas equation is PV is equal to NRT. PV is equal to NRT. This is known as ideal gas equation. So PV divided by NRT is equal to Z. PV is equal to NRT येण्यासाठी Z ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? तर Z is equal to 1. So for ideal gases, for ideal gas Z is equal to, for ideal gas Z is equal to 1. So for ideal gas Z is equal to 1. Z ची व्हॅल्यू जर 1 असेल तर त्याला आपण म्हणणार आहे तो गॅस कसा असणार आहे? आयडियल गॅस असणार. अँड फॉर रिअल गॅस for non-ideal gas Z is not equal to 1. Z is not equal to 1. For real gas Z is not equal to 1. See, for real gas Z is not equal to 1. That is PV is not equal to NRT. That is PV is not equal to NRT. PV is not equal to NRT. That is PV is not equal to NRT. सो कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेड साठी आपण काय काय सांगितलं बघा. झेड इज इक्वल टू PV डिवायडेड बाय NRT किंवा झेड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ रिअल गॅसेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅसेस. आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT आहे. मग ह्या इक्वेशनमध्ये PV इज इक्वल टू NRT येण्यासाठी ह्या इक्वेशनमध्ये झेडची व्हॅल्यू 1 असायला पाहिजे. सो फॉर आयडियल गॅसेस झेडची व्हॅल्यू 1 असणार आहे. देन फॉर नॉन आयडियल गॅसेस झेडची व्हॅल्यू जी आहे PV इज नॉट इक्वल टू NRT असल्यामुळे झेडची व्हॅल्यू ही 1 शी इक्वल नाही आहे किंवा झेड इज नॉट इक्वल टू 1. आता झेड इज इक्वल टू 1 असेल तर झेड इज लेस दॅन 1 असणार आहे आणि किंवा ग्रेटर दॅन झेड इज नॉट इक्वल टू 1. झेड इज नॉट इक्वल टू 1 असेल तर झेडची व्हॅल्यू ही लेस दॅन 1 असणार किंवा ग्रेटर दॅन 1 असणार. 1 असेल तर तो आयडियल गॅस असणार. आता आपण कंडिशन बघतो रिअल गॅसेससाठी. सो फॉर रिअल गॅस झेड इज नॉट इक्वल टू 1. दॅट मीन्स झेड इज आयदर ग्रेटर दॅन 1 और लेस दॅन 1. मग झेड जर 1 पेक्षा जास्त असेल तर डेव्हिएशन कसं?
आणि झेड जर 1 पेक्षा कमी असेल तर डेव्हिएशन कसं, हा पॉईंट आपण बघूया. सो इथं पहिली कंडिशन काय बघा, झेडची व्हॅल्यू जर 1 पेक्षा जास्त असेल, झेड इज ग्रेटर दॅन 1, तर इक्वेशन कोणतं बघायचं आहे, हे झेड इज ग्रेटर दॅन 1 असेल किंवा झेडची व्हॅल्यू जर मोठी यायची असेल तर भागाकार आहे. भागाकाराचं उत्तर मोठं यायचं असेल तर कोणती व्हॅल्यू मोठी पाहिजे, तर पी व्हीची व्हॅल्यू जास्त पाहिजे. दरफोर पी व्ही इज ग्रेटर दॅन एन आर टी. पुन्हा बघा, झेड इज ग्रेटर दॅन 1 कधी येणार आहे, जर पी व्ही इज ग्रेटर दॅन एन आर टी असेल तर, किंवा व्ही रिअल इज ग्रेटर दॅन व्ही आयडियल असेल तर. मग रिअल गॅसचं व्हॉल्यूम जास्त, आयडियल गॅसपेक्षा रिअल गॅसचं व्हॉल्यूम जास्त. आता इथं बघा, रिअल गॅसचं व्हॉल्यूम जास्त कधी असणार, आयडियल ॲक्च्युअली व्हॉल्यूम इतकं असायला पाहिजे पण ते व्हॉल्यूम कसं झालं, जास्त झालं, म्हणजे गॅस काय झाला, एक्सपांड झाला. पुन्हा बघा, पुन्हा पहिल्यापासून बघूयात. झेडची व्हॅल्यू ही 1 पेक्षा जास्त यायला पाहिजे. झेडची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त कधी येणार आहे, पी व्ही बाय एन आर टीचं उत्तर जास्त आलं तर, म्हणजे पी व्हीची व्हॅल्यू ही एन आर टीपेक्षा जास्त असेल तर. दरफोर पी व्ही इज ग्रेटर दॅन एन आर टी, दॅट इज व्ही रिअल इज ग्रेटर दॅन व्ही आयडियल, दॅट इज व्ही रिअल इज ग्रेटर दॅन व्ही आयडियल. मग रिअल गॅसचं व्हॉल्यूम जास्त म्हणजे इथं, मग रिअल गॅसचं व्हॉल्यूम जास्त म्हणजे आयडियल गॅसपेक्षा रिअल गॅसचं व्हॉल्यूम जास्त आलं म्हणजे गॅस काय झाला, एक्सपांड झाला. गॅस एक्सपांड झाला म्हणजे डेव्हिएशन ह्या बाजूला आलं, उजव्या बाजूला डेव्हिएशन आलं तर त्याला आपण काय म्हणतो, किंवा व्हॉल्यूम जर रिअल गॅसचं जास्त आलं तर त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह डेव्हिएशन. सो इथं डेव्हिएशन कोणतं येणार, गॅस एक्सपांड आणि पॉझिटिव्ह डेव्हिएशन. गॅस एक्सपांड होतो आणि डेव्हिएशन कोणतं येतं, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. त्याच्या अपोजिट झेड इज लेस दॅन 1 असेल तर तो पण पॉईंट आपण बघूयात. दुसरा पॉईंट बघा, झेड इज लेस दॅन 1. तर झेड इज लेस दॅन 1 यायचं असेल तर पुन्हा इथं बघायचं, झेडची व्हॅल्यू ही 1 पेक्षा कमी म्हणजे येणारं उत्तर हे कमी असेल तर भागाकारामध्ये कोणती संख्या मोठी पाहिजे तर ही. सो एन आर टी इज ग्रेटर दॅन पी व्ही और पी व्ही इज लेस दॅन एन आर टी. पी व्ही इज लेस दॅन एन आर टी, दॅट इज व्ही रिअल इज लेस दॅन व्ही आयडियल. व्ही रिअल इज लेस दॅन व्ही आयडियल. मग जर रिअल गॅसचं व्हॉल्यूम हे आयडियल गॅसच्या व्हॉल्यूमपेक्षा कमी असेल तर आपला प्लॉट इथं येणार. सो व्ही रिअल इज लेस दॅन व्ही आयडियल. जर रिअल गॅसचं व्हॉल्यूम हे आयडियल गॅसच्या व्हॉल्यूमपेक्षा कमी आलं तर गॅस काय होणार, कॉम्प्रेस होणार. व्हॉल्यूम कमी यायला पाहिजे, कमी यायला पाहिजे असेल तर गॅस काय होणार, कॉम्प्रेस होणार. डेव्हिएशन कोणतं, निगेटिव्ह. गॅस जर कॉम्प्रेस झाला तर त्या गॅस मॉलिक्यूलमध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढणार आहे. आणि इथं गॅस जर एक्सपांड झाला तर गॅस मॉलिक्यूलमध्ये असणारं फोर्स ऑफ रिपल्शन वाढणार. लक्षात ठेवायचं आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन असेल तर फोर्स ऑफ रिपल्शन वाढतं, निगेटिव्ह डेव्हिएशन असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं. दिस इज नोन ॲज कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेड. दिस इज नोन ॲज कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेड. ह्याच्यामध्ये एवढेच पॉईंट फक्त महत्त्वाचे आहेत. झेड इज इक्वल टू 1 असेल तर आयडियल गॅस, झेड इज नॉट इक्वल टू 1 असेल तर रिअल गॅस, झेड इज नॉट इक्वल टू 1 असेल तर 2 कंडिशन, झेड इज ग्रेटर दॅन 1 असेल तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन, गॅस एक्सपांड होतो, पी व्ही इज ग्रेटर दॅन एन आर टी असणार आहे, व्ही रिअल इज ग्रेटर दॅन व्ही आयडियल. फक्त ह्या 2 इक्वेशनवरून काढायचं आहे. आणि झेड इज लेस दॅन 1 असेल तर पी व्ही इज लेस दॅन एन आर टी, व्ही रिअल इज लेस दॅन व्ही आयडियल, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ रिअल गॅसेस इज लेस दॅन व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅसेस. गॅस कॉम्प्रेस होतो, डेव्हिएशन निगेटिव्ह येतं. So this is all about the real gases, ideal gases, deviation from ideal behavior and compressibility factor Z.